जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. धाम नदीत मृतदेह जखमांच्या खुनांमुळे घातपाताचा संशय. वर्धा तालुक्यातील अंजीमोठी शिवारातून एक धक्कादायक आणि संशयाला वाव देणारी घटना समोर आली आहे. धाम नदी परिसरात 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने हा अपघात आत्महत्या की घातपात असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. घटनास्थळी खरांगणा पोलिसांनी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. आज सकाळच्या सुमारास अंजी ते बोरगाव सावळी मार्गावरील धाम नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळताच खरांगणा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान पेठ येथील मोहन पुंडलिक ठाकरे वय वर्ष 55 यांचा मृतदेह धाम नदीत आढळून आलाय. मात्र त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसून आल्याने मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले. हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा प्रकार आहे का? मृतदेह नदीत कसा पोहोचला? जखमा नेमक्या कशामुळे झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे. खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून चौकशी सुरू केली आहे. बंडू मुळे, जनसंग्राम न्यूज, अंजीमोठी.